आमच्याकडे जेव्हा पण कुठलंही दाम्पत्य मूल होण्यासाठी म्हणजे की इन्फर्टिलिटी रिलेटेड ट्रीटमेंटसाठी जेव्हा पण येतात, तर त्यांना आम्ही प्री कन्सिव्हिंग 90 दिवसांची औषधं देत असतो. ते म्हणतात, "डॉक्टर एवढे 3 महिने औषधं घेण्याचं नेमकं कारण काय आहे?" तर त्यांना त्याचं कारण असं आहे, आयुर्वेदशास्त्रानुसार सप्तधातू सांगून ठेवलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. तर आज जे तुम्ही हे अन्न खाताय त्याचं दुसऱ्या दिवशी रसधातूमध्ये रूपांतर होतं. असं करत-करत 90व्या दिवशी शुक्रधातूचं पोषण होतं. म्हणजे तुम्ही 90 दिवसांमध्ये जे काही औषधं आणि अन्न सेवन करणार आहात, त्यांचं सारभाग स्वरूप 90व्या दिवसापर्यंत किंवा 90व्या दिवशी तुमचा शुक्र धातू तयार होणार जो तयार होणार आहे, तो एकदम चांगला सारभूत तयार होणार आहे आणि याचीच परिणती पुढे स्त्री बीज आणि पुरुष बीजामध्ये होत असते, स्त्री आणि पुरुषांमध्ये. तर या कारणाने त्यातून उत्पन्न होणारं जे काही अपत्य आहे, ते सुद्धा सुदृढ आणि आयुर्वेदशास्त्रानुसार निरोगी उत्पन्न व्हावं, म्हणून ही 90 दिवसांच्या औषध सेवनाची कालमर्यादा सांगून ठेवलेली आहे. तर या कारणासाठी आम्ही 90 दिवस रिकन्सिव्हिंग कपल्सला औषध सेवन आणि आहार यातला बदल सुचवत असतो आणि त्यालाच गर्भसंस्कार स्टार्टिंग फेज असं आम्ही म्हणत असतो.